बावळट. पण मी सिरियसली बोलत होतो मूर्ख. हिच्या बरोबर डिनर डेटला जायचं म्हणजे पडपड 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 डोकं उठवणार. साधा एक सर्वे करता येत नाही तुम्हाला? सागर, आज पार्टी जॉईन केली आहेस? अरे काम करता येत नसेल तर तसं सांगा ना, मी करेन सगळं काम. मनी भाऊ ते. एक मिनिट, भाऊ वगैरे म्हणायचं नाही. कामाच्या ठिकाणी नाती नकोत मला. सर्वे का झाला नाही ते सांगा. मनी भाऊ त्याचं असं झालं की. एक मिनिट, असं झालं तसं झालं हे नाही ऐकायचंय मला. काम झालं नाही एवढंच कळतं. फालतू कारण नकोत मला. साहेबांबद्दल काय रिस्पेक्ट आहे की नाही? मणी, जा तुम्ही आज जाऊन बसा. मणी काय आहे? इतक्या वर्षात तुला पहिल्यांदा मी कार्यकर्त्यांवर ओरडताना बघतोय. काय झालंय? काय कसला स्ट्रेस आहे तुला? नाही, स्ट्रेस वगैरे काही नाही. मणी, एवढा लहान होतास ना तेव्हा मी तुला घरी आणला होता. माझ्या डोळ्यासमोर तू लहानाचा मोठा झालायस. तेव्हा तुझ्या मनात काय चाललंय ना हे तुझ्या चेहऱ्यावर दिसतं. स्ट्रेस दिसतोय. का माहिती नाहीये. अरे संसार म्हटला की भांड्याला भांड लागतच. आता माझाही इतक्या वर्षांचा संसार झालाय, मी समजू शकतो. पण असं काय झालंय, तुला इतका कसला स्ट्रेस आलाय की तू तुझा राग आज कार्यकर्त्यांवर काढलास? बोल ना. साहेब, कसं सांगू तुम्हाला ते कळत नाहीये. खरं तर हे जे काही चाललंय ते मला नाही आवडत आहे. स्वानंदीच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज झालाय, अविश्वास निर्माण झालाय आणि त्यांचं वागणं चुकतंय. काय ना मणी, स्वानंदीच्या आयुष्यात जे काही घडून गेलंय त्याच्यामुळे ती तसं वागते. ह्यात चूक स्वानंदीची नाहीये, तर तिच्या भूतकाळाची आहे. तिच्या भूतकाळात जे काही घडलंय ना ते कारणीभूत आहे. अशा वेळेला व्यक्ती कोणावरही विश्वास ठेवत नाही. अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीकडे सुद्धा संशयानं बघते. आणि सर्वात वाईट गोष्ट काय माहितीये, अशा वेळेला ती व्यक्ती हलक्या कानाची होते. अशा व्यक्ती ओळखीच्या व्यक्तींवर अविश्वास दाखवतात. पण समजा कोणी अनोळखी व्यक्तीने त्या जवळच्या व्यक्तीबद्दल त्यांचे कान भरले